रंग बघा किती छान आलेला आहे। हे लोणचं बघता क्षणी जिभेला पाणी सुटलं ना। अगदी चवदार चटकदार असं लोणचं कसं बनवायचं हे आज आपण बघणार तर आहोतच, पण त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणचं हे वर्षभर कसं टिकवायचं आणि त्याची जी साल आहे, आतला भाग आहे तो नरम न पडण्यासाठी, करकरीत राहण्यासाठी यामध्ये कुठला पदार्थ घालायचा। लोणचं हे बघा अगदी बाहेरच्या सारखं दिसायला, चवीला अगदी अप्रतिम होण्यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स यामध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वाह, काय मस्त लोणचे दिसतंय ना। आवडलं असेल तर नक्की सांगा। बरणी निर्जंतुक कशाने करायची म्हणजे लोणचे खराब होणार नाही ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे। चला तर सुरुवात करूयात। इथे बघा अगदी मोठे मोठे असे कोय असलेले आंबे निवडायचे। हे आंबे रात्रभर पाण्यात भिजून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी असे हाताने स्वच्छ चोळून धुवून काढायचा, म्हणजे याच्यामधील जो चीक आहे तो बाहेर लागलेला चीक पूर्णपणे पाण्यामध्ये निघतो। आता ह्या पद्धतीचा आंबा अजिबात वापरायचा नाही, कारण याचं लोणचं इतकंसं छान होत नाही। एकतर गावठी आंबा वापरायचा किंवा मग हा जो आंबा आहे जयतपुरी, हा लोणच्यासाठी आंबा असतो तो वापरायचा। आंब्याची साल ही थोडीशी जाडसर असायला हवी। आता आंबा स्वच्छ धुवून झाला की मग एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा। आंबा पुसत असताना तो व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा। इथे हे जे 2 आंबे आहेत ते अर्धा किलोचे 2 आंबे आहेत, म्हणजेच आपण पूर्णपणे 1 किलो आंब्याचे लोणचे करणार आहोत। इथे बघा दोनही आंबे व्यवस्थित स्वच्छ असे मी पुसून घेतलेले आहे। आपल्याला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लोणचं करताना लक्षात ठेवायचं, आंबा हा अजिबात नरम नसायला हवा, हा आंबा कडक असायला हवा आणि आंब्यामध्ये जी कोय आहे ती पूर्णपणे तयार झालेली असावी। ह्या आंब्यात जर तुम्ही लोणचं केलं तर हे लोणचं 2 वर्षापर्यंत आरामात टिकते आणि अजिबात खराब होत नाही। आता आंबा हा आपण बाहेरूनही कापून आणू शकतो, पण बाहेरून न आणता मी हा चाकूने घरीच कापते। आंबा कापत असताना ही जी सुरी आहे ती धारदार असायला हवी किंवा कोय ही अजिबात कापत नाही। सगळ्यात महत्त्वाचे, आंब्याचे लोणचे करत असताना कोय ही तशीच ठेवायची, फक्त बाजूचा आंबा कापून घ्यायचा नाही, कोय सकट आंबा कापायचा आहे। आता जी आतली कोय आहे ती मी बाहेर काढून घेतली आणि तिची जी साल आहे ती तशीच आंब्याला ठेवली आणि जी कोय जी आहे ती इकडे तिकडे पसरलेली होती ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतली। ज्या वेळेस आपण बाहेरून आंबा कापून आणतो त्यावेळेस त्याला कचरा लागतो। आपण घरी असा थोडासा त्रास होतो, पण आपण जर घरीच आंबा असा कापला तर तो अगदी व्यवस्थित कापला जातो। इथे बघा अशा पद्धतीने हा आंबा कापून घ्यायचा। जी सुरी आहे ती व्यवस्थित धारदार असायला हवी, तरच आंबा व्यवस्थित कापला जातो। आंबा कापत असताना हाताला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तो व्यवस्थित बघून कापायचा। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्या करू शकता। एकतर मोठ्याही करू शकतात, छोट्याही करू शकतात, पण खूपच छोट्या छोट्या जर आंब्याच्या आपण फोडी केल्या तर ते खूपच छोट्या छोट्या होतात, म्हणजे ज्यावेळेस आंब्याचं लोणचं जे मुरतं त्यावेळेस त्याचा आकार आणखी छोटा होतो। त्यामुळे आंब्याच्या लोणच्याच्या फोडी करताना ह्या अगदी मीडियम आकाराच्या करायच्या आणि जास्त मोठ्या केल्या तरीही त्या जेवताना आपण तेवढी खात नाही, मग त्या वाया जातात। त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे अशा सगळ्या फोडी करून घ्यायच्या। आपण घरीच आंबे कापत असल्यामुळे अजिबात त्याला कुठल्याही प्रकारची थोडासाही कचरा लागलेला नाही। इथे बघा किती छान आपले आंबे मस्त तयार झालेले आहेत। आता तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा जो आंबा आहे तो अर्धा किलोचा आपण कापून घेतलेला आहे। इथे बघा व्यवस्थित कापून घेतल्यामुळे ह्या आंब्याला अजिबात कचरा लागलेला नाही। मी हे कारण पुन्हा पुन्हा सांगते, कारण की कचरा जर लागलेला असेल तर आपल्याला त्या फोडी परत स्वच्छ पुसूनच घ्याव्या लागतात, नाहीतर आपलं जे लोणचं आहे ते खराब होतं। आता इथे दोनही आंबे कापून घेतलेले आहेत। हे दोनही आंबे कापून घेतल्यानंतर बघा किती छान दिसायला लागलेले आहे। आता आपण लोणच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो बघूयात। इथे 1 किलो लोणच्यासाठी 15 लवंग आणि 15 मिरे, त्याचमध्ये आपण अर्धा चमचा मेथीदाणे हे देखील व्यवस्थित अगदी मंद आचेवर भाजून घेऊयात। त्याच कढईमध्ये 1 वाटी तेल मी कडकडीत गरम व्हायला ठेवते। ते कडकडीत गरम झालं की मग गॅस बंद करून ते थंड व्हायला ठेवायचं। आता लवंग, मिरे आणि मेथीदाणे हे आपण खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं। इथं दाखवल्याप्रमाणे कुटून घ्यायचं, त्याची अजिबात जास्त बारीक पूड करायची नाही। आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात।
आता आपण इथे आपल्याला लोणच्यासाठी जो गूळ लागणार आहे तो देखील चाकूने कापून घेऊयात. अशा पद्धतीने गूळ कापला तर ते अगदी पटकन सहज कापला जातो. आता इथे अर्धा वाटी मी गूळ कापून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. या गुळाचे एक रहस्य आहे, मी ते तुम्हाला पुढे नक्कीच सांगणार आहे. आता आपण जे लोणच्यासाठी साहित्य लागणार आहे ते बघूयात. इथे एका चमच्याच्या सहाय्याने मी 2 चमचे मीठ घेतलेला आहे. हा तो चमचा आहे, याने मी ते मोजून घेतलेला आहे. अगदी पाव चमचा हिंग, एक चमचा काश्मीरी लाल मिरची आणि अर्धा ते पाऊण चमचा आपलं लाल तिखट, आपण जो मसाला कुटून घेतलेला आहे तो मसाला आणि 1 चमचा हळद. इथे 100 ग्राम मोहरीचे दाणे घेतलेले आहेत. ही मोहरीची दाणे नसून ही डाळ आहे. आता इथे अर्धा वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि याच एका वाटीने अगदी कडकडीत असं तेल गरम करून आपण थंड होण्यासाठी ठेवलेले आहे. आता आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या फोडी एका बाउलमध्ये ठेवूयात. जर याच्यावर तुम्हाला थोडासा पाणी आलेलं दिसलं किंवा मग थोडी पण धूळ दिसली तर एकदम स्वच्छ कपड्याने त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या. नाहीतर आता ह्या स्वच्छच असतील तर मग त्याच्यावर आपण जे मीठ घेतलेलं आहे अगोदर ते मीठ घालायचं, नंतर हळद घालायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण जो मसाला घातलेला आहे तो मसाला घालायचा, हिंग घालायचं आणि त्याचनंतर जे मिरची पावडर आहे ते मिरची पावडर, हे सगळे मसाले यामध्ये टाकायचे आणि त्या हाताने मिक्स न करता एका उलथण्याच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने थोडंसं हलवून घ्यायचं. नाहीतर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे अशा हलवून घ्यायच्या इथं दाखवल्याप्रमाणे. आता सगळ्यात शेवटी मोहरीची डाळ घालायची आणि ते घातल्यानंतर याला असं खालीवर असं आपण हलवून घ्यायचं. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. इथे बघा आपलं लोणचं अगदी छान असं तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. हे लोणचं 2 वर्षापर्यंत अजिबात खराब होत नाही. आता याच्यामध्ये आपण एक सिक्रेट टाकणार आहे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा एकदम व्यवस्थित असा पूर्ण मसाला लोणच्याला लागलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे वाटीभर तेल घेतलेलं आहे त्यातलं अर्धं तेल याच्यामध्ये आता घालायचं आणि हे पूर्ण छान असं मिक्स करायचं. हे अर्धं तेल आपण ज्यावेळी लोणचं व्यवस्थित बरणीमध्ये भरून घेत आहे त्यावेळेस ते घालायचं आहे. पूर्वी माझी आजी ना एका मटक्यामध्ये लोणचं करायची, म्हणजे जे पाणी लोणच्याला सुटतं ते पाणी पूर्ण मटक्यामध्ये झिरपायचं आणि लोणचं हे एकदम खायला चविष्ट लागायचं. आमच्याकडे लोणचं हे कैरी वाळून केलं जात नाही, कारण हे लोणचं खायला एकदम मस्त लागते. आता इथे तेल घातल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं खालीवर. अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून झालं की तुम्हाला इथे दिसेल पूर्ण मसाला जो आहे तो पूर्ण कैरीच्या फोडीला लागलेला आहे. आता वरतून गूळ घालायचा. गूळ हा मी अर्धी वाटी घातलेला आहे, कारण माझ्या मुलांना आंबट गोड लोणचं आवडतं. तुम्हाला जर त्यात जास्त गोड असापणा नसेल पाहिजे तर तुम्ही गुळाचे प्रमाण हे कमी करू शकता, म्हणजे अगदी पाव वाटी तुम्ही गूळ घाला. गुळामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जितके दिवस लोणचं साठवतो तितके दिवस जी कैरीची म्हणजे साल असते ती अगदी करकरीत राहते, अजिबात मऊ पडत नाही. पूर्ण लोणचं हे देखील अजिबात मऊ पडत नाही, ते पूर्ण करकरीत राहतं. आता वरतून अगदी पाव चमचा याच्यावर थोडेसे मेथी दाणे घालायचे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी 2 कोरड्या काचेच्या बरण्या घेतलेल्या आहेत. अगदी स्वच्छ धुवून वाळवून ह्या बरण्या घेतलेल्या आहेत. आता या बरण्यांना आपण निर्जंतुक करून कसं घ्यायचं, तर इथे जो लसणाचा पाचोळा आहे तो एका ताटामध्ये लसणाचा पाचोळा घ्यायचा आणि त्याचा आपल्याला इथे धूर बनवायचा आहे. लसणाच्या पाचोळ्याचा जर आपण धूर बरणीला दिला तर ही बरणी अगदी छान अशी निर्जंतुक होते आणि आपण जे लोणचं या बरणीमध्ये साठवणार आहे ते लोणचं अजिबात खराब होत नाही, एकदम व्यवस्थित राहतं. ही पद्धत अगदी पारंपरिक खूप वर्षापूर्वीपासून ही चालत आलेली आहे. माझी आजी सांगायची की आम्ही पूर्वीपासून लोणचं बनवताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे
की ज्या भांड्यामध्ये आपण लोणचं बनवणार आहे ते भांडं व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून घ्यायचं, म्हणजेच लोणचं अजिबात खराब होत नाही. इथे बघा लोणचं किती सुंदर दिसतंय ना, याला कलर तर अगदी छान आलेला आहे. बघता क्षणी पटकन असं खावं वाटतं. आता हे लोणचं आपण ज्या बरण्या निर्जंतुक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायच्या. ह्या बरण्या भरून ठेवल्यानंतर ह्या अगदी थंड हवेच्या ठिकाणी ठेवायच्या आणि 8 ते 10 दिवस याला रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळा असं याला हलवून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 महिन्यापर्यंत 8 दिवस रोज सकाळ संध्याकाळ हलवल्यानंतर अगदी 2 ते 3 दिवसांनी सकाळ संध्याकाळ याला हलवायचं. थोडा वेळ बरणीचं झाकण हे काढून उलटे ठेवायचे, म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही. हे लोणचं थंड ठिकाणी ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, पण माठाच्या बाजूला किंवा फॅन जिथे हवा येते छान अशी मोकळी तिथे या बरण्या ठेवायच्या, म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही. याच्यामध्ये आपण जे ठेवलेलं तेल आहे ते थोडं थोडं टाकायचं. इथे बघा किती छान लोणच्याला रंग आलेला आहे आणि हे लोणचं चवीला अप्रतिम होतं. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ हा आवश्यक वापरायचा. हे लोणचं याच्यामुळे कलर तर सुंदर येतोच, पण खायला पण चविष्ट लागते. हे लोणचं साठवताना सगळ्यात महत्त्वाची आणखी एक टीप म्हणजे हे लोणचं आपण वरतून ज्या बरणीमध्ये साठवणार आहे त्या बरणीचं जे झाकण आहे ते वरतून पूर्णपणे घट्ट लावायचे नाही. थोडेसे असे उपडे करून ठेवायचे 1-2 तासासाठी, त्यामध्ये हवा जाईल याची पण आपण काळजी घ्यायची. हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. एकतर त्यावर पांढरा कपडा टाकून ठेवायचा आणि झाकण काढून ठेवायचं, म्हणजे त्यातील थोडीशी हवा ही बाहेर आत येत जात राहील, म्हणजे हे लोणचं अजिबात खराब होणार नाही. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लोणचं हलवायचे अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.